तर आमच्या इंडियामध्ये पोरगी मोठी होते तर ती साडी घालते, ती फराक नाही घालत, पॅन्ट नाही घालत, ती साडी घालते. आणि मग 15, 17, 16, 18मध्ये तिचं लग्न होते. पोरगी मोठी होते तर ती साडी घालते, डोक्यावरती पदर घेते आणि स्कर्ट घालतं, ती लांब स्कर्ट घालते, लांब पोलका घालतं, साडी घालतं आणि डोक्यावरती पदर घेतं. आणि मग तिचा बारीमध्ये उभा नाही राहायचा, कोणाला बघायचा नाही, बारीमधनं बघायचा नाही कोणाला. आणि मग तिचा 15, 16, 17मध्ये तिचं लग्न होते. बरं, आता मी तुम्हाला सांगते. आम्ही शाळेत पण जात होतो, हिंदू लोकांच्या शाळेत. युदी लोकांची पण होती शाळा आणि मुसलमानची बी होती आणि हिंदूची होती. आम्ही हिंदूच्या शाळेमध्ये जात होतो. तिथं पोरी एक संगती होत्या. आणि आपल्या इस्रायलची शाळा आमच्या शिले लांब होती म्हणून आम्ही जात नव्हतो. आम्ही मुसलमानच्या शाळेमध्ये नाही गेलो, ना की हिंदूच्या शाळेमध्ये गेलो. तिथं आम्ही शिकलो, पोरी संगती होतो. पण जेवण मिळत नव्हता, आमच्या घराच्या जवळ होती ती शाळा, तर आम्ही त्या शाळेत जात होतो. आणि जेवण नाही, काय नाही, तिथं शिकलो चांगली मराठी. आणि मग घरी येत होतो, घरी अभ्यास करत होतो, परत जात होतो, परत येत होतो. असं आम्ही तिथं मराठी शाळेमध्ये शिकलो, इंडियामध्ये शिकलो आम्ही. आणि मग 11 का 12 वर्षाची असताना आम्ही इथं इस्रायलला आलो.